नमस्कार मंडळी, शुभ दुपार. 12 वाजायला आलेत. गावाकडे आहे आणि समोरचा आपला हा गावाकडचा राजवाडा एकदम आज असा भरला आहे. भरपूर दिवसाने बरीच माणसं घरात आलेत. तर इकडे सीड आहे, अंका आहे, सगळे आई पण आहे सगळ्या. तर आता निघालेलो आपण जरा काकीकडे खाली गोधडीमध्ये. गोधडीत जाऊया. ॲक्च्युली कसं आहे, काकी म्हणजे आमचं दुसरंच घर. तर कसं गावाला आल्यानंतर तिकडे गेलं नाही असं कधी होत नाही शक्यतो. शिव्या पडतील नाही. हां, शिव्या पडणार. अवनी हाय का अवनी? हाय. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, मंदिर मामा की चला. हाय रुद्र, तू कोणत्या स्टँडर्डला आहेस? सेकंडला. गावाला आवडतं? मग गावालाच राहावे काय? हां, ओके. याला टाक मराठी शाळेत. हां, जेडपी मध्ये टाकून टाका. शाळेचा पट कमी झाला आहे तसं. पण तू चल ये, सर्वच येऊया आपण गावाला. मम्मीला सांग गावालाच राहूया. तर आलेलो ना इकडे. हां मग. तर आता काकीकडे जाऊया. काकी घरात आहे की नाही तो मोठा टास्क आहे. आज आहे सोमवार. काकीकडे जाऊ, थोडा वेळ बसूया आणि मग येऊ. जाता जाता शेतामध्ये आलो आहे. इकडे आपली कलमा, त्याच्यानंतर नारळ, त्याच्यानंतर इकडे ही कोकम, सगळं काय आहे. तुरी पण लागलेत का? तुरीची बाई झाली असती. किती लागल्यात बघ. हां, हा आमचा पहिला नळ होता, इथून पाणी न्यायचं. आता पण जो नळ आहे तो पलीकडे आहे. डिस्टन्स साधारण एवढंच आहे, काय मोठा फरक नाही पडला. तर घराघरात नळ येतील तेव्हा येतील. मग सध्या तरी हे नळ आहेत. 4-4 जणांना सीड एक नळ. हां, ह्या बाजूला 4, त्या बाजूला 4. माझा वरती तिकडे आहे ना, आपला तिकडे पलीकडे आहे रोडला. प्रमोदचा बॅनर काढला नाही. लीला मावशीचा मळा, काकड्या वगैरे भरपूर असतात. आता काय नाही उरलं नाही. अगो जाताना फक्त जास्वंद घे काय. काजूला मोहर किती आला आहे. काजू भरपूर लागणार आहेत. काजूची मजा आहे, फक्त काजू. अवनी सावकाश, कुठं आलो अवनी आपण? हां, कोण आहे? हां, कोण आहे सांग काकी? कुठली आई? आवाज दे आईला. कुठली आई? अवनी कुठली आई? एवढा मोठा गडी झाला. कुठली आई? गडी नुसता उंच झालाय. असाच आहे बाग आपण. टाकून देऊ काय? म्याव 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 कुठे आहे? म्याव. बघायचे नवीन वृंदावन. नवीन बांधलेला. तुलसी वृंदावन नवीनवाला. मस्त एकदम. आणि काकेची फुलबाग, शोकची झाडं सर्व. बाजार आणला वाटतं. बा बाजार सगळा सुकवलं ना कडधान्य की जास्त दिवस चांगली टिकतात. त्यांची नाव बिव ठेवली की नाही? लालू आणि हा गोलू. तू गोलू सारखा आहे का? गोलू सारखा आहे का तू? तो आहे ना गोलू सारखा. हा, तो आहे गोलू सारखा. लालू आणि गोलू. हे छोटस आहे तुझ्यासारखं. घाबरतो कशाला? काय पळतो नाही. बसूया त्यांना. या मांजरीची ती पिल्ला. इकडे पाठीमागे काकीचं परसावण. मिरवळ, ही मिरवळ आहे. काळी मिरी अजून तयार नाही झाल्या चांगल्या. अजून हे चांगले दाणे तयार होतील, त्याच्यानंतर मग ह्याची काळी मिरी बनेल. काळी मिरी भाव आहे ना, म्हणजे गावाकडे 500-550-600ला वगैरे देतात. पण मार्केटमध्ये मला वाटतं 900, 1000, 1200 असा रेट आहे काळी मिरीचा. तर हे काळी मिरीचं पण जे उत्पन्न आहे ना, चांगल्या रीतीने गावाला घेतलं जातं. मेन त्याचं असं मोठं काय संगोपन नसतं. आंब्यावर किंवा फणसावर असा एखादा वेल सोडला ना वरती, तर त्याला किती काळी मिरी लागली बघा. भरपूर अशी काळी मिरी लागते.
आणि हा वेल काय पावसामध्ये लावला तर डायरेक्टली लागतो. आणि इकडे गंग्याचं परसावन हे बघा. आता फणस लागायला सुरुवात झालेत. तर फणसाच्या सीझनमध्ये इकडे फणस खायची मजा वेगळीच असते. हे बघा फणस लागायला सुरुवात झालेत. हो आमच्या इथे लागले छोटे आहेत अजून, पण सुरुवात झाली ना आताशी. हे बघा इकडे पण आहे. हा इकडे आहे फणसच फणस आहेत. आणि ही शिडी खास फणसावर चढायला. गंगाच्या परसवनामध्ये यावर्षी पार्टी नाही झाली अजून पोरांची. होईल पार्टी. इकडे पार्टीचा एक तरी व्हिडिओ आपला इकडे असतो या परसवनामध्ये. धर आहे का आणि एक वर पाहिजे खातडीत ठेवला धरू का पाठी नको. तिकडं आलंय हार वाटतं तिकडं फोटो वाटतं. चढायला तो एक मोठा काय कापायला हवे का नको जातो. हा एक खाली आहे खाली बारका आहे ना इथं आहे का? हा वरती आहे ना. वरती आहे तिथे त्या बघ ह्या फाट्यावर एकदम वरती नाही, बाजूलाच आहे तुझ्या. आणू काय कापायला उतर ना खालचा. बघ तुटो गोल फिरव. तास सुकवू नको नाही तर फुकट जाईल दुसरा काय मग पडूनच जातो. कसा पकडतो चिक घास त्याच्यावर. असा असा टाक. टाकू कशाला? हा टाक तिथे दगडचे? हा अच्छा फणस भाजीवाला आहे, भाजी. फणस काढायला या. हाय 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 हा हाताला काकी कापाय ना गे. नाही बरं काय आपण बरं काय चला एक फणसचा जुगाड झालाय. ठीक आहे ज्योतिताई नेईल. सीट तुला हवाय का रे फणस? तुला हवा असले तर हा कापा आहे. बघ जवळपास आहे का? हे नारळ आणि इकडे हा बघ आतमध्ये येतो आपण शेतं आहे. त्याला मला वाटतं 3 महिने 4 महिने जातील नाही. मे महिन्याकडे खूप स्लो होतं माहिती आहे. हे बघा आमच्या इथली सगळी अननस गेली. तिथं तिला पसंत बघ हा लावू शकतो. काय त्या ह्याचं येल तर येईल ना ते लावले ना त्यात मोकळं झालं की मग लावेन नंतर परत. हा नाही तर मध्ये मस्त मळा केला. झाडं परत ती आहेत त्याला ती बघ आली येतच जातात आजूबाजूला. त्याला आले चला ते काढून काय करतात शिजवतात पण ना गे. हा गरम पाण्यात टाकायची काढून लगेच हिरवी हिरवी आणि मग सुकवायची. मग सुकवायची. मग तयार. 600 रुपये किलो आहे. होय ना. 600 इथं घेतात गे. मार्केटला रेट आहे त्याचा अजून 900 800 900 आहे. पण ही विकत नाही ना आपण. बघ कोवली हा विकतो विकता ना बघितले. लय तिखट असतं माहिती आहे म्हणून. बेकार. एकदम अख्खी टाकलीस तर मग गेलास कामातून. नाही मला खायचीच नाही. तू खा तू खा. तुला देतो बरोबर. तिखट आहे. आणखी त्याला देऊया. झाले तिकड हा म्हणजे काढायला हा थोडी ठेव अजून. अजून थोडी वेळ कारण ते चिरगटते लगेच आणि कडक नाही आले. अशी बियातली कोवली आहे कोवळे हो. म्हणून काढत नाही. मिरवळ भरपूर आहे मिरवळ. आणखी त्याला तो एक जाग्यावर होता फणस. हा बा हा काय हा घ्या फणस. भाजीसाठी फणस खास त्या घेऊया. काकीचा स्पेशलचा असतं. तू चहा नाही घेत? हे थोडीशी भारी आहे. ओके मिस केलास चहा मग. चला चहा पिऊन निघूया. आणि इकडे एक मांजर आहे. हां नाव काय त्याचं विचार. हिचं नाव नाही पण तिकडे 2 पिल्लाचं नाव आहे. काय नाव त्यांचं? काय विचारते भाजी विचारते. हा चहा नको आहे. काय नाव आहे त्यांचं दोघांचं? गोलू मोलू. नाही हेच माहिती तुला. लालू आणि गोलू. लालू आणि गोलू आहे. ते गोलू मोलू त्याच्यातले कुठल्या तरी आहे ना ते छोटा भीम. छोटा भीम मधले. चला बाय बाय. मम्मीला बाय बोल. मम्मी बाय मोठे बाय कर बाय. आज किती दिवस आहेस? कोण मला बघ. कोण कोण नव्हते आली त्या दिवशी. काल आलो आले काल काल आलो परत. काल आले परत हा घेऊन आम्हाला त्या दिवशी गेलो. परत यांना हा सरळ गावाला पण नवा. हा ही हिरवळीची फुलं आणि ही म्हातारी. हे बघा ह्याच्यात निघालं ना ते आतमध्ये केसासारखं असतं ते उडतं ते मग म्हातारी म्हातारी बोलतात. ते ओपन होतं तेव्हा ना. हो ओपन होतं म्हणजे पिकतं तेव्हा. आता ते कच्चं आहे. हे बघ वाजते बघ. हे बघ वाजवते आई. हे हां
ते पुढं. चला मंडळी, घरी आलो मगाशी. काकीडे पण जाणं झालं आणि आता जस्ट जेवण वगैरे झालं आहे. बरं वाटलं जरा. गावाकडचा निवांत वेळ. आणि आपल्या घरासमोर पण इकडे पारा तयार होतो आहेत. हे बघा फणस लागलेत, दिसत आहेत का? हा लांब फणस असतो, साधारण आहेत ना 2-2.5 फूट असा लांबच्या लांब फणस असतो. हे बघा हे वरती आहेत. 7-8 दिवसात तयार होतील पारे. म्हणजे ह्याचे पण आपण फणस काढून जो भाजी करतात ती करू शकतो आहे. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा गावाकडे अशी भाजी करूया. इंटरेस्टिंग अशी ही फणसाची भाजी. दुपारची वेळ आहे, एकदम शांतता पसरली बघा. हवा सुटले मात्र, हवा मस्त आहे गावाकडे. दुपारच्या वेळी आहे ना अशी हवा असते, त्यामुळं असं गरमी वगैरे काय वाटत नाही. आता तसे थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा दुपारच्या वेळी असं झाडाखाली वगैरे असलं ना की मस्तच वाटतं, गारवा असतो. आणि बरेच दिवसापासून म्हणजे घराचं काम आता कुठपर्यंत काय करणार आहे असं बऱ्याच जणांचं अपडेट असतो. तर आता यावर्षी आपण लास्ट वीकमध्ये आलेलो, तर ते प्लास्टर करणारे श्यामदादा त्यांना भेटून बोलणं झालं आहे. तर पुढील 1 महिनाभराच्या आतमध्ये आपल्या घराच्या वरच्या बाजूचं जे काम आहे आणि खालच्या बाजूचं समोर आपण इकडे आलो ना, तर आपला हा राजवाडा सध्या 50-60% काम झालेलं आहे. बाकीचं वरचं काम बाकी आहे आणि बाकीचं काम बाकी आहे. आणि इकडे रुद्र हाय करतो आहे. तर इकडे ॲक्च्युली ही वरची बाजू आहे ना, जे प्लास्टर दिसतो हे समोरचा फ्रंट भाग हा एक आणि तो त्या बाजूचा तो फ्रंट भाग आणि ही इकडची बाजू ही प्लास्टर करायची बाकी आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत होते ते कधी करणार. तर हे प्लास्टर आपण ह्यावर्षी करणार आहे. आता ह्या महिनाभरात हे प्लास्टर आणि खालच्या बाजूचं प्लास्टर ते होईल. आणि पुढचं जे काय प्लास्टर आहे एकदा एखादी डिझाईन काढायला दादांना सांगतो या बाजूला आणि त्या बाजूला, म्हणजे दिसायला सुंदर दिसेल. आणि तुलसी वृंदावन पण सध्या आपलं हेच आहे, नॉर्मलच आहे. ते पण आपलं त्या बाजूला व्यवस्थित नंतर करू. तर हे बघा हा जिन्याचा भाग आणि इकडे खालच्या बाजूचा आपण आलो तर इकडे दिसतंय का हे हा भाग प्लास्टर करायचं बाकी राहिलं आहे. आणि म्हणजे बाकीचं जे काही काम आहे ना प्लास्टर नंतरचं, जसं की वरचा बांध आहे, खालचा बांध आहे. हा वरचा बांध जर नवीन सबस्क्रायबर कोणी असतील तर त्यांना सांगू इच्छितो की हा गेल्या वर्षी आपण बांध नॉर्मलवाला घातला होता, पण तो काय पावसाने तो राहिला नाही. नंतर तो बांध केलेला पूर्ण पडला. खूप छान बांध दिसत होता पण तसा काही तो राहिला नाही. तर हा बांध आपल्याला घालायचा आहे. प्लस खालचा जो बांध आहे ना, हा खालचा बांध बऱ्यापैकी मोठा आहे. हा बघा एक साधारण 13-14 फूट उंची आहे. तर हा बांध पण आपल्याला घालून घ्यायचा आहे. लांबलंच काय म्हणजे 50-60 फूट लांब आहे. हा बघा मोठाच्या मोठा लांब आहे. आणि त्याच्यानंतर मग वरती जर आपण टेरेसवरती गेलो तर जाता जाता इकडचा लूक बघून घ्या. मस्त सह्याद्रीच्या रांगा आणि सावली पण आली टेरेसवरती. ते दुपारनंतर या झाडामुळं सावली येते. तर वरती टेरेसचं जे काम आहे ते पण बॅलन्स आहे. तर टेरेसवरती छप्पर करावं लागणार आहे. आता हे छप्पर कसं आहे, हाफ पॅसेजला रूम आहेत आणि हाफ पॅसेज ओपन असणार. ओपन म्हणजे वरती छप्पर असणार पण ओपन. तर पुढच्या बाजूस कसं आपण उन्हाळ्यातून तरी झोपू शकतो, रात्रीचं वगैरे पण निवांतमध्ये ओपनमध्ये, किंवा सनसेट वगैरे पाहता पाहता चहा नाश्ता करू शकतो, बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. आता वाडीची मीटिंग आपल्या घरी झाली, खाली झाली होती, तशी एखादी मीटिंग अशी वरती पण घेऊ शकतो निवांतमध्ये. अशा सगळ्या गोष्टी करायच्यात. तर ह्या सगळं करताना बजेट बराच आहे. खालचा बांध, वरचा बांध, हे वरचं काम बऱ्यापैकी बजेट आहे. त्यामुळे ते काम आपण ह्या वर्षी न करता 1 वर्ष गॅप देणार आहे. तर पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये, पुढच्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी 2026ला दिवाळीमध्ये मग कामाला सुरुवात करू. ते मग फायनलच करून त्याच्यानंतर मग पूजा वगैरे, जरा 4 लोकांचं घराला पाय पण लागतील आणि मग ते कामं करून घेऊ. तर ह्यावर्षी काय काम आपण पुढचं करत नाही आहे. जस्ट एक अपडेट म्हणून बऱ्याचशा कमेंट येत असतात की आता दादा पुढचं काय करणार आहे घराचं. तर सध्या आपण घरात खालचा भाग जो होता इंटरनली तो बऱ्यापैकी केलेला आहे. आता इकडे तुम्हाला ही जी झाडं दिसतात ना पूर्ण अशी, तर साधारण आपण महिनाभरात आलो म्हणजे होळीच्या अगोदर ही झाडं
पूर्ण ना वरच्या ज्या फांद्या असतात ना ते तोडल्या जातात. हा भेला आहे, हा एक भेला आहे, समोर एक भेला आहे, अशी बरीचशी झाडं असतात. इकडे आईन किंजल आहेत. तर त्या सर्वांच्या आहेत ना फांद्या तोडल्या जातात. त्याचा वापर आहे ना भाजावळमध्ये मग कवल म्हणून केला जातो. आणि मग परत त्याला चांगली पालवी येते आणि परत ही झाडं जशी तशी होतात. तर असं हे चक्र असतं, ते चक्र चालू राहतं. बऱ्याच जणांच्या बऱ्याच कमेंट्स असतात. तर पंखे का नाही लावलेस हा एक मोठा क्वेश्चन होता. तर मंडळी घर बांधताना बराचसा खर्च होतो. त्याच्यानंतर 1000 रुपयाची गोष्टी पण मोठी वाटू शकते. तर असं नाही आपल्याला काही करायचं नाही आहे. तर तुमच्या अपडेटसाठी यावेळेस येताना पंखे घेऊन आलो आहे. तर आता कदाचित नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन तेव्हा फिटिंग करेन, अदरवाईज फिटिंग करायला मी सांगितलेलंच आहे. तर तो जेव्हा येईल तेव्हा ती फिटिंग होतील, म्हणजे पंख्यांचं काम झालं आहे. बऱ्याच जण म्हणतात एखादी टी व्ही चांगली आईला घेऊन दे. तर टी व्ही, एखादा रेफ्रिजरेटर, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक गोष्टी ॲड करू. कसं आहे माहिती आहे का, सगळ्या गोष्टी एकदम उड्या मारण्यात काही अर्थ नाही. जसं जसं आपल्याला झेपेल ना तशा गोष्टी घ्यायच्या. त्यामुळं सगळ्या गोष्टी येतील. थोडंसं दमान चला. दमाने गेलात ना आयुष्यात तर सगळं जेव्हा येतं तेव्हा मस्त वाटतं. लोड घेत गेलात तर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो. राहणारेच आपणच आहे इथे. आपणच प्रॉब्लेम घेऊन जर असं जगणार असेल तर कसं चालेल. त्यामुळे थोडं सगळं घेऊ आणि निवांत जाऊ. कलर काम बाकी आहे. कलर कामबद्दल बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या. कलर काम का करत नाही. तर कलर कामाचं असं आहे की खालचं वरचं सगळं एकदा झालं ना की एकदमच कलर मारू, व्यवस्थित मारू, छान मारू. मग कलर डिफरन्स पण दिसणार नाही. त्यामुळे कलर काम यावर्षी आपण केलेलं नाही, ते पुढच्या वर्षी एकदमच करू, असं सगळं मंडळी आहे. तर नक्कीच प्रश्न तुमचे असतात की काम पुढे का नाही होत. तर त्या साधंसुद्धा एक रिझन आहे, ते म्हणजे बजेटचं मॅनेजमेंट मंडळी करणं खूप गरजेचं असतं. सगळ्या गोष्टी लोन काढून किंवा लोकांकडून पैसे घेऊनच सगळ्या गोष्टी करू नये, कारण ते रिटर्न देताना खूप भारी पडतं. तर ऑब्वियसली आहे लोन घ्यावे लागतात, पण केवढे, जेवढं तुमचं इन्कम आहे त्याचं काहीतरी पर्सेंटेज असावं तेवढंच लोन घ्या. पगारापेक्षा कमाईपेक्षा जास्त लोन घेतला ना की मग प्रॉब्लेम होतो, आपल्यालाच त्रास होतो, नाहक त्रास होतो. आणि मग जी गोष्ट आपण आपल्यासाठी केले तिचा जो उपभोग असतो तो आपण घेऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता घर एवढं बांधलं तर घरात निवांत राहू दे ना. सगळ्यांची देणेघेणी काय द्यायचीच आहेत, पण निवांत राहतो आहे. जेवढं आपल्याला द्यायचं आहे तेवढं तो कमवतो आहे. त्याच्यानंतर त्या कमाईतून जेवढा भाग जातो आहे तेवढं जातो आहे. उरलेल्यानं आपलं जे काही आयुष्य आहे ते आपलं चांगलं चाललं आहे, मजेत चाललं आहे. आपला डायलॉग मंडळी आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला, कशाच सर्व मंडळी मजेतात ना, मजेतच राहायला पाहिजे. त्यानुसार आपण जगत असतो. तो काय डायलॉग तुम्हाला चिपकवलेला नाही आहे. त्या डायलॉगमध्ये खूप मिनिंग आहेत. तर मजेत कधी राहाल, जेव्हा तुमचं सगळं फायनान्शियल सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील. तर लोन घेऊनच बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, कारण कधी आपल्याकडं तेवढं नसतं. पण ते तेवढंच घ्या जेवढं आपण फेडू शकतो आहे. असो, चला म्हणजे दुपारची वेळ आहे आणि शांतता पसरली आहे. तर आता थोड्या वेळ झोपू वगैरे आहे, संध्याकाळी निघायचं पण आपल्याला परत मुंबईला. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तर अजून काही घराबद्दल जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील तर नक्की विचारू शकताय. रिप्लाय तुम्हाला मी नक्की देईन. चला, बाय बाय.